चला सर्वांना गुड इव्हनिंग. आले. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. आजपासून आपल्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी NMMS नावाची जी परीक्षा आहे त्याचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. बरोबर आहे? ओके. चला, तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन जे इयत्ता 7वी मधून आज 8वी मध्ये प्रवेश केलेले आहेत. ओके, चलो. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. बाळांनो, आता आपण एक मिनिट मागच्या वर्षाला 7वी स्कॉलरशिपचा अभ्यास केला. बरोबर आहे? तर आता 7वी मधून जेव्हा 8वी मध्ये जातोय तर आपल्याला NMMS नावाची परीक्षा आहे. यावर्षी 8वीला परीक्षा नाही आहे आपल्याला स्कॉलरशिपची. बरोबर आहे ना? मग याच्यामध्ये जो 7वीचा सिलेबस होता बाळांनो तसाच सिलेबस NMMS चा आहे. फक्त काय होतंय तर जो जनरल स्टडीज म्हणजे काय सामान्य ज्ञानाचा भाग आहे तो वाढतो बाळांनो. कुठला? तुमचा इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर विज्ञान असेल आणि तुमचं नागरिक शास्त्र असेल, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होतात. त्यांचा पण अभ्यासक्रम आपल्याला स्टडी करायचा आहे ना. मग पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, लाईफ सायन्स असेल, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या पूर्ण आपल्याला काय करायच्यात तर या सिलेबसमध्ये कव्हर करायच्यात. बरोबर आहे? आता याच्यामध्ये महत्त्वाचा जो रोल असतो तो आहे बाळांनो गणित बुद्धिमत्ता ह्या विषयांचा. बरोबर आहे? मग गणित बुद्धिमत्ता या विषयांसाठी आपण थोडंसं वेगळं स्ट्रॅटेजी तयार करणार आहोत. त्याच्यानुसार आपल्याला पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करायचा आहे. बरोबर आहे? चला, आपण ते बोलूत मधामध्ये. आता याच्यामध्ये जो इंडेक्स प्रमाणे म्हणजे चॅप्टर जे दिलेले आहेत आपल्याला महाराष्ट्र शासनाने की या परीक्षेसाठी कुठला सिलेबस आहे, तर तो इंडेक्स प्रमाणे जो अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल आपण नंतर थोडंसं डिस्कस करणार आहे. पहिल्यांदा काय करणार आहे, ज्या बेसिक संकल्पना आहेत ना त्या बेसिक संकल्पना आपण क्लिअर करणार आहे. आता बेसिक संकल्पना कुठल्या येतात? NMMS म्हटलं की तुम्हाला गणिताचा जो भाग आहे तो 100% स्पर्धा परीक्षांचा सिलेबस आहे बाळांनो. मग लसावी असेल, काळकाम असेल, गुणोत्तर प्रमाण असेल, त्याच्यानंतर वयवारी असेल, तुमचं वयावरचे प्रश्न असतील, रेल्वे असेल, हे सगळे चॅप्टर आपल्याला या परीक्षांमध्ये आहेत. कोणत्या? NMMSच्या. मग NMMSची तयारी करतोय म्हणजे आपण 100% स्पर्धा परीक्षांची भविष्यात येणाऱ्या ज्या तुम्हाला परीक्षा द्यायच्या त्यांची तयारी करतोय. त्याच्यामुळे बाळांनो इथे ह्या वर्षाचं जे काही आपलं अभ्यासक्रम असेल, जे काही आपलं मार्गदर्शन असेल, याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात ठेवायचं की बा हाच सिलेबस पुढे भविष्यात आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी आहे. ओके, चला मग यांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. स्टार्टिंगला थोडंसं बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूयात. म्हणजे कोणतं? ज्या बेसिक संकल्पना लागतात. कोणत्या कोणत्या बेसिक संकल्पना लागतात बघा. आता तत्पूर्वी तुमचे जे मित्र असतील, आपल्या जुने जे विद्यार्थी असतील, तर त्या सर्व जुन्या विद्यार्थ्यांना सांगा आजपासून सिलेबस सुरुवात झालेली आहे. आपल्याला महाराष्ट्र शासनाची 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळते पुढील 4 वर्षासाठी. म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी. बरोबर आहे? 12,000 रुपये, 12,000 पर इयर, म्हणजे एका महिन्याला 1,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. खूप चांगले बाळांनो. आपल्याला शाळेमध्ये जो खर्च येतो तो आपला आपण स्वतः त्याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकतो. एवढं चांगलं आहे. ओके, चला बरं, आता पुढे आपण चर्चा करू. सगळ्यात पहिले की बाबा ह्याच्यात नेमकं बेसिक संकल्पना काय असतात तर त्या आपल्याला स्टडी करायच्यात. बरोबर आहे ना? आता बेसिक संकल्पना म्हणजे काय, ज्या सर्वात आपल्याला वेगळ्या आहेत, कुठल्या टॉपिकशी रिलेटेड एकदम नाही आहेत पण वेगळ्या आहेत, त्या संकल्पना आपल्याला क्लिअर करायच्यात. जसं की समजा आपल्याला म्हटलं की बाबा -1 असेल, -1 याच्या डोक्यावरती 27 लिहिलंय, तर ही संख्या परिमेय आहे अपरिमेय आहे? याचं उत्तर धन येतं का ऋण येतं हे महत्वाचं आहे. मग याचं उत्तर धन येईल का ऋण येईल हे आपल्याला ठरवायचंय. ह्याचं उत्तर येणार आहे ऋण, म्हणजे काय निगेटिव्ह आन्सर येणार आहे, है ना? मायनस येणार आहे आन्सर. का बरं येणार आहे, कसं येणार आहे ते आपण सगळं आता स्टडी करणार आहे. याच्यामध्ये ह्याचा आन्सर जे येईल ते ऋण येईल. बरोबर आहे? याचबरोबर आपल्याला समजा असं दिलं त्यांनी, थोडंसं समीकरणावाले चॅप्टर आहेत बरं आपल्याला, तर x² - 5x + 6 असेल. बरोबर आहे? हे इक्वल टू काहीतरी 0 दिलंय आपल्याला. आणि म्हटलं काय, यांची उकल काढा. नित्य समीकरणे, है ना? नित्य समीकरणे यांची उकल काढा, हे महत्वाचा भाग आहे. तर हा सगळा भाग बाळांनो आपल्याला बेसिक मध्ये शिकायचा आहे. त्याचबरोबर थोडंसं पुढे आलो आपण, आपल्याला जर म्हटलं त्यांनी 0.07 याचा स्क्वेअर करा तर आन्सर काय येईल, किंवा 0.009
याचा आन्सर काढा, वर्गमूळ काढा, तर काय येईल? हा आपल्याला महत्वाचा भाग आहे बाळांनो. ओके, तर हे जे आहेत ना, हे सगळे कन्सेप्ट आपण बेसिकमध्ये क्लिअर करणार आहे. वयवारीमध्ये गुणोत्तर असतं, गुणोत्तर प्रमाण भागीदारीमध्ये गुणोत्तर असतं, ते गुणोत्तराचे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत. आले? ओके, मग हे अशा पद्धतीचं आहे ना, हे पूर्ण बेसिक आपण क्लिअर करणार आहे. मग याच्यामध्ये साधे साधे आपले बेरजेचे नियम सुद्धा आपण घेणार आहे, गुणाकाराचे नियम सुद्धा आपण घेणार आहे. याचं उत्तर काय येतं? प्लस येतं का मायनस येतं? है ना, 3 2 6, 6 4 24, पण कोणतं 24? -24. मग का -24 आलं? काय का -24 आलं? मग हे आपल्याला सगळं काही बेसिकमध्ये स्टडी करायचंय. आलं लक्षात? चला मग सुरू करूयात. ओके, आता सगळ्यात पहिले बाळांनो 1 मिनिटामध्ये काय करू, थोडंसं बेरजेच्या नियमापासून स्टार्ट करूत आपण. भलेही ते सगळ्यांना येतं, पण आपण बेरजेच्या नियमापासून स्टार्ट करूयात. महत्वाची अजून एक सूचना अशी आहे की तुम्हाला बाळांनो जे नोटबुक आपल्याला गणित बुद्धिमत्तासाठी 2 सेपरेट नोटबुक करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जर गणिताचं नोटबुक असेल त्याच्यात स्टार्टिंगला तुम्हाला हा बेसिक गणिताचा भाग क्लिअर करायचा आहे. तो बेसिक गणिताचा भाग त्याच्यामध्ये नोट करायचा आहे. बरोबर आहे? चला मग बेसिक गणितामध्ये आज आपल्याला पहिला जो भाग बघायचा आहे त्याचं नाव आहे गणितीय क्रिया. काय आहे त्याचं नाव? गणितीय क्रिया. बघा, त्याचं नाव आहे गणितीय क्रिया. गणितीय क्रिया. आता ह्या गणितीय क्रिया काय? मॅथमॅटिकल ऑपरेशन. 4च प्रकारचे ऑपरेशन आहेत. बरोबर आहे? एक असतं बेरीज, एक असतं वजाबाकी, एक असतं गुणाकार, एक असतं भागाकार. हे सगळं आपल्याला येतं. गुणाकार करता येतो, बेरीज करता येते, भागाकार करता येते, वजाबाकी करता येते, सगळं जमतं. पण जेव्हा बोर्डमासचा विषय येतो, बोर्डमास म्हणजे काय? कंचे भागू बेव म्हणजे काय? किंवा अगोदर गुणाकार करायचा, अगोदर बेरीज करायची का अगोदर वजाबाकी करायची, हा भाग जेव्हा येतो त्यावेळेस जे फायनल आन्सर येतं ना, ते मात्र आपला थोडासा घोळ घालतं. बघा, म्हणजे काय? समजा तुम्हाला दिलं -3 गुणिले 4 आले, बरोबर आहे, +17 आले, असं जर विचारलं तर तुम्ही याचं उत्तर काय काढणार आहोत? बोर्डमासच्या नियमानुसार अगोदर गुणाकार बेरीज वजाबाकी काय करायचं ते आपल्याला माहिती आहे, पण याचं उत्तर काय यायला पाहिजे? बघा बरं आता. कोण सांगेल? सांगा. आता याचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे काय बाळांनो? बघा, या दोघांचा गुणाकार केला 12 आला, पण -12 येतो. मग हे -12 काय येतं? तर हे गुणाकाराच्या नियमात आपण स्टडी करणार आहे. ओके, -12 काय येतं? हे गुणाकाराच्या नियमात आपण स्टडी करणार आहे. आणि पुढे काय? +17. आता या दोघांचे चिन्ह बघा वेगळे वेगळे दिसत आहे. दोघांचे चिन्ह वेगळे वेगळे दिसत आहे. चला ह्यांची करा वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मग हे +5 कुठून आलं हे आपल्याला कळालं पाहिजे बाळांनो. राईट, हे +5 कुठून आलं हे आपल्याला कळायला पाहिजे. काही जण काय करतात, पहिले यांची बेरीज करतात आणि मग त्याला गुणाकारात 3 करतात. हे चुकीचं आहे. बोर्डमासचे रूल आपल्याला माहित पाहिजे पुढे. पण तत्पूर्वी त्या अगोदर ह्यांची वजाबाकी कशी करतात, यांचा गुणाकार -12 का आला हे आपल्याला लिहायचे. मग याच्यासाठी पहिले 2 नियम आहेत. एक आहे बेरजेचे नियम आणि दुसरा आहे गुणाकाराचे नियम. मग पहिल्यांदा आपल्याला बेरजेचे नियम स्टडी करायचे आहेत. काय? बेरजेचे नियम. चला मग पहिल्यांदा लिहा बेरजेचे नियम. बेरीज कशी करायची ते बेरजेचे नियम. तर त्याच्यात वजाबाकी पण आली. ठीक आहे, त्याच्यात वजाबाकी सुद्धा आली. राईट, ओके. बर, मग आता हा नियम सांगतो काय? बर पहा, बर पहिला पॉइंट, हा नियम नेमका सांगतो काय? तर पहा, हा नियम काय सांगतो? जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे असतील, पहा वेगवेगळे असतील, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे असतील तर त्यांची नेहमी पाहता वजाबाकी करावी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. ठीक आहे, चलो. बर, आता हे
5च मिनिटात आपण कंप्लीट करू, कारण हे सगळ्यांना येतं. बरोबर आहे ना? ओके, नोट करायचं बरं, तुम्हाला लक्षात राहू द्या. एक्झाम्पल पहा. पहिलं, समजा आपण जर म्हटलं 50 मायनस 60, ह्याचं उत्तर काय? दुसरं, समजा म्हटलं 40 मायनस 30. तिसरं म्हटलं -40 प्लस 10. बघा आता, आता तुम्हाला त्याचं चिन्ह माहीत राहतं की बाबा कोणती संख्या प्लस आहे, कोणती संख्या मायनस आहे. हे कसं ठरवणार? पहा बरं, कोणती संख्या प्लस आहे, कोणती संख्या मायनस आहे, हे आपण कसं ठरवायचं? त्या संख्येच्या पुढे, पहा, त्या संख्येच्या पुढे जे चिन्ह असतं ते त्या संख्येचं चिन्ह असतं. त्या संख्येच्या पुढे जे चिन्ह असतं ते त्या संख्येचं चिन्ह असतं. बरोबर आहे? यस. मग मला सांगा बरं आता, इथं 60चं चिन्ह काय? मायनस. 50च्या पुढे काहीच नाही म्हणजे प्लस असतं. म्हणजे हे मायनस आहे, हे प्लस आहे. दोघांचे चिन्ह वेगळे. जर दोघांचे चिन्ह वेगळे असतील तर काय करा? त्यांची नेहमी वजाबाकी करा, आणि वजाबाकी करावी, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. चला, यांची वजाबाकी केली, 10 आली. वजाबाकी काय आली? 10 आली. आणि कोणाचं चिन्ह द्यायचंय? मोठ्या संख्येचं. मोठं कोण आहे? 60. 60चं चिन्ह मायनस. आलं? एवढं सोपं. चला, 40 प्लस आहे, 30 मायनस आहे, दोघांची करा वजाबाकी. ती काय आली? 10. बर, मोठं कोण आहे? मोठं आहे 40. मग 40चं चिन्ह काय? प्लस, म्हणून काय येईल उत्तर? प्लस. एवढं सोपं राव. अजून आता -40 प्लस 10, -40 प्लस 10, 1 मायनस 1 प्लस. चला, दोघांची करा वजाबाकी. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, 40चं चिन्ह द्या, मायनस. संपलं. एवढं सोपं आहे. राईट. ओके, चला पुढे नोट करत चला फास्ट. एक झालं. क्लिअर केलं का? बघा, चला चला, आपल्याला याच्यामध्ये प्रयत्न करायचा आहे बाळांनो, 100% द्यायचे आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचे. कारण आपल्याला स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे, आणि या स्कॉलरशिपमध्ये तुमचा जो एज्युकेशन शिक्षणाचा खर्च आहे बाळांनो, तो तुम्ही वैयक्तिकरित्या तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जातो, है ना? आपल्याला घरच्यांना पैसे मागण्याची गरजच नाही आहे. बरोबर आहे की नाही? मग ही परीक्षा सर्वांनी द्यायची आहे. लक्षात? ओके, चला, आता याच्यामध्ये नियम दुसरा काय सांगतो पहा. एकच मिनिट. नियम दुसरा असं सांगतो की पहा, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह बघा आता सारखेच असतील, काय? सारखेच असतील, सारखेच असतील तर त्यांची नेहमी काय करायची? बेरीज करायची. प्रमिती बेटा लिहिलं का? बघा, तर त्यांची नेहमी बेरीज करायची. त्यांची नेहमी काय करायची? बेरीज करावी. त्यांची नेहमी बेरीज करावी, आणि जे चिन्ह असेल ते द्यावे. जे चिन्ह असेल ते द्यावे. बरोबर आहे? जे चिन्ह असेल ते द्यावे. जे चिन्ह असेल ते द्यावे. चला, आता बघा हे काय करायचं. यस, ओके. याच्यामध्ये पाहता एक्झाम्पल, समजा -5 आहे, -15 आहे. दुसरं -35 आहे, मायनस समजा म्हटलंय 12 आहे. ठीक आहे. अजून समजा 30 आहे, +3 आहे. आता ह्यांचे आता एक्स वाल्या पण काही टर्म येतात आपल्याला, बरं, नित्य समीकरणे ह्या चॅप्टरमध्ये एक्स वाल्या टर्म सुद्धा येतात. मग त्यावेळेस काय करणार आपण? एक्सच्या पद्धतीत सांगेल मी. ओके, चला, आता बघा यांचं काय आलं उत्तर? -5 -10, दोघांचे चिन्ह सारखे, त्यांची करा बेरीज, ती आली 20. कोणाचंही चिन्ह द्या, दोघांचंही चिन्ह सारखंच आहे. कोणाचंही चिन्ह द्या, दोघांचं चिन्ह सारखंच आहे. इकडे
-35 -12 दोघांचे चिन्ह सारखंच आहे, यांची करा बेरीज 47 आली. बर, दोघांचं चिन्ह काय आहे मायनस, मग काय येईल उत्तर -47. उत्तर काय आलं -47. यस, ओके. अजून 30 + 3 बघा, आता 30 + 3 ह्याचं पण प्लस ह्याचं पण प्लस, दोघांची करा बेरीज, केली बेरीज. आता कोणाचंही चिन्ह द्या, दोन्ही प्लस आहेत म्हणून उत्तर प्लस येईल. राईट, ओके. चला, क्लिअर, एकदम साधा आहे, सगळ्यांना येतं. इथून पुढे मात्र गुणाकाराचे नियम, भागाकाराचं एका ओळीत सांगेल मी तुम्हाला. गुणाकाराचे नियम आणि पुढे दशांशावाला पार्ट महत्वाचा आहे. काय? दशांशावाला पार्ट. ओके, हा चला मग सुरू करूयात. पाहता या पुढचा पार्ट सुरू करू. झालं का हे? ओके, यस. त्याच्या अगोदर बाळांनो तुम्हाला एक अजून सूचना आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये, घरामध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये आजूबाजूला जे विद्यार्थी इयत्ता 3री, इयत्ता 4थी स्कॉलरशिप, इयत्ता 5वी नवोदय, 6वी आरंभ, मिशन आरंभ, 7वी स्कॉलरशिप या वर्गातले जर कोणी असतील, यांची तयारी करणारे असतील, तर त्यांना आवर्जून सांगा बाळांनो, आज या सर्वांचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ह्या सर्व परीक्षांच्या अभ्यासक्रमाला आजपासून सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही ते सर्वांना इन्फॉर्म करा. ठीक आहे, चला या. आता याच्यामध्ये पहा, बेरजेचे नियम कंप्लीट झाले. आता गुणाकाराचे नियम पहा. आता हा बेसिक पार्ट आहे राव, काही जणांना येतो पण काही जणांना माहित नाही. ज्यांना येतो ना त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, है ना, रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन. पण ज्यांना माहित नाही त्यांनी मात्र लक्ष द्या काय आहे. पहा, समजा याच्यामध्ये मी डायरेक्ट उदाहरण घेतो. डायरेक्ट काय उदाहरण घेतो. तर याच्यामध्ये असं आहे बाळांनो, पहिलं -7 गुणिले -4 याचं उत्तर तुम्हाला सांगायचं प्लस येतं का मायनस येतं. दुसरं -3 गुणिले -2 गुणिले -4. तिसरं -1 गुणिले -5 गुणिले -2 गुणिले -3. चौथं बोर्डमासमध्ये कामाचं आहे बाळांनो, हे बोर्डमासमध्ये लागतं. समजा -4 असेल, -7 असेल, -2 असेल, -1 असेल, -1 -2 परत 1 राहिलं बाळांनो, हे प्लस नाही, इथं मायनस नाही आहे, प्लस आहे. ठीक आहे, असं आहे. तर यांचं उत्तर काय येईल पहा बरं, बोला यांचं उत्तर काय येईल. आपण बाळांनो 40 ते 45 मिनिट क्लास घेणार आहे, पूर्ण बेसिकचे लेक्चर तेवढे. ओके, म्हणजे इतर विद्यार्थी तोपर्यंत जॉईन होतात आणि मग आपला इंडेक्स प्रमाणे जो सिलेबस आहे ना तो तुम्हाला एक दिवस सांगेल मी, इंडेक्सनुसार काय अभ्यासक्रम आहे, आणि मग आपला पहिल्या चॅप्टर पासून सुरुवात होईल. आलं लक्षात? ओके, चला, झालं का हे कंप्लीट झालेलं आहे का? यस, ओके. आता बघा, झालं सर्वांचं? ओके. आता याच्यामध्ये बाळांनो मला उत्तर प्लस येतील का मायनस येतील हे सांगायचंय. बर, ते कसं ठरवायचं पहा. जेव्हा गुणाकार असतो दोन संख्यांच्या मध्ये, मल्टिप्लिकेशन असेल जेव्हा इन बिटवीन टू नंबर्स, तर काय करायचं, तर त्यावेळेस तुम्हाला त्यांचा गुणाकार पहिले करावा लागेल. गुणाकार असेल 28. गुणाकार काय असेल 28. तो प्लस येतो का मायनस येतो ते नंतर बघू. पहा काय म्हणतोय मी, तो प्लस येतो का मायनस येतो ते नंतर बघू, पण पहिले गुणाकार करा. 28 3 दोन्ही 6, 6 4 24. अजून पुढे 1 गुणिले 5, 5 दोन्ही 10 आणि 10 त्रिक 30, ते नंतर बघू प्लस येतं का मायनस. इथं पहा 4 7 28, 28 दोन्ही 4 7 28, 28 दोन्ही 56, 56 दोन्ही 56च्या दुप्पट करा बाळांनो 112. गुणाकार आला, सगळ्यांना माहिती आहे गुणाकार काय करतात, कसा करतात. 112 आले, बरोबर आहे. बर, आता याच्यामध्ये पाहता, आता आपल्याला याच्यामध्ये जेव्हा साइन ठरवायचं असेल तर काय करायचं, की बाबा कोणाचं चिन्ह काय येतं हे ठरवायचंय. तर कसं करणार पाहता, हे जे चिन्ह आहेत ना बाळांनो, मायनस मायनस मायनस, याच्या काय करायच्या, पेअर तयार करायच्या, जोड्या तयार करायच्या. बरोबर आहे, जोड्या कशा तयार करायच्या पाहता, या मायनसची जोडी ह्याच्या सोबत, राईट,
मग जेव्हा तुम्ही याची जोडी तयार करता तर जोडी तयार केली ना की हे गायब होतात, म्हणजे काय, पळून जातात, दोन्ही मायनस गायब झाले. मग मायनस गायब झाल्यावर उत्तर आपण काय घेणार, प्लसच घेणार, बरोबर आहे. मग यांची जोडी पडली, ही जोडी मायनस मायनसची काय झाली, पडली, पळून गेले, म्हणजे उत्तर प्लस आलं. बर, पुढे चला. या मायनसची जोडी ह्याच्यासोबत गेले पळून, राईट. पुढे, या मायनसला कोणी जोडीदार आहे का, या मायनसला कोणी जोडीदार आहे का, नाही. मग यानं काय म्हटला की बा मी तुमच्या सोबत असाच येतो ना बा, म्या काय करू एकटा, माझ्यासोबत कोणीच नाहीये. मग ते उत्तर तुमचं येणार मायनस, ते उत्तर काय येणार तुमचं, मायनस. करेक्ट, यस. आता हे आलं तुमचं मायनस. इथं बघा, या मायनसची जोडी ह्याच्यासोबत, या मायनसची जोडी ह्याच्यासोबत. आता जोड्या पडल्याच्या नंतर आपल्याकडे कोणी शिल्लक राहिलं का, नाही, कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. मग एकही शिल्लक नसेल तर आपलं उत्तर काय येणार आहे, प्लस येणार आहे. आपलं उत्तर काय येणार आहे, प्लस येणार आहे. मग हे प्लस आलं. आता बघा, इथे मात्र या मायनसची जोडी ह्याच्यासोबत, या मायनसला कोणी जोडीदार आहे का, नाही. मग तो काय म्हणला, बा म्या तुमच्या संगच येतो, मग चला याला घेऊन मी असंच्या असं उत्तरात आलो, म्हणजे याचं उत्तर काय येईल, -24. इथं बघा बरं, या मायनसची जोडी ह्याच्यासोबत, जोडी पडून गेली, ते गेला पळून. आता सांगा बरं मला, कोणी उरलं का तिथं, नाही, ते गेले खेळायला, त्यांची जोडी तयार झाली, दोघं जण भेटले, गेले खेळायला. मग तिथं उत्तर काय येईल, तर मायनस मायनस गायब झाल्यामुळे तुमचं उत्तर प्लस येईल. मग प्लस लिहा किंवा नुसतं 28 लिहा. याला म्हणतो बाळांनो आपण गुणाकाराचे नियम, थोडक्यात सांगितले, राईट. आता एक लास्ट वाला थोडासा एक पार्ट आहे पहा. भागाकारासाठी इथं लिहिताना असं लिहा, सेपरेट असं काही लिहायचं नाही आपल्याला, फक्त एवढं लिहा, भागाकारासाठी, राईट. काय लिहा, भागाकारासाठी. चलो, हां, सर्वांना गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. चला, आता भागाकारासाठी थोडक्यात काय, समजा बाळांनो वरती एक चिन्ह असेल मायनस, खाली एक चिन्ह असेल मायनस, तर काय होतं बरं, हे मायनस मायनसचं जे चिन्ह आहे ना, वरी असेल खाली असेल तर बाळांनो एक कट होतं, म्हणजे याचं उत्तर तुमचं असं येतं. थोडक्यात भागाकारासाठी, गुणाकारासाठी असं, भागाकारासाठी असं आलंय. हां, बघा हे क्लिअर झालं का. कधी कधी काय होतं, आपलं उत्तर असं येतं बघा, एखादा आपल्याला काहीतरी विचारलेलं असतं, ए ची किंमत काढा, बी ची किंमत काढा, पी ची काढा, एक्स ची काढा, काहीतरी येतं. मग असं आलं समजा -p = -4, तर काय घ्यायचं बाळांनो, जर बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे दोन्हीकडे मायनसचं चिन्ह असेल ना, तर हे मायनस तुमचं गायब होतं, म्हणजे p = काय घ्यायचं, +4 घ्यायचं. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला असं दिलं -p = 4, आता बघा एकीकडेच मायनस आहे, काय फक्त डाव्या साईडलाच मायनस आहे, उजवीकडे मायनस आहे का, नाही, उजवीकडे मायनस आहे का, नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला तर विचारलंय p काय असेल, तर बाळांनो हे मायनस पुढच्याला देऊन टाकायचं, म्हणजे p ची किंमत -4 आली. हे दोन कळाले का, बघा p ची किंमत काय आली, -4. कळालं, यस. क्लिअर झालं का इथपर्यंत, सर्वांना क्लिअर झालं. चला, ओके, यस. आता आपण महत्वाचा भाग आहे त्याच्याकडे जाऊ, ते म्हणजे काय, तर दशांशाचा गुणाकार, दशांशाचा भागाकार. कारण आपल्याला परीक्षेला प्रश्न त्याच्यावरती आलेत, मी स्टार्टिंगला सांगितलं कशा पद्धतीचे आलेत. त्याच्यामुळं आपला सिलेबस म्हणजे सरळ सरळ स्पर्धा परीक्षा कुठल्या, मग ती पोलीस भरती असेल, MPSC असेल, UPSC असेल, बाळांनो त्यांचाच हा सिलेबस आहे. म्हणजे सेम प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतात, कुठं, MPSC मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला इथे असं समजून चालायचं की बाबा ही स्कॉलरशिप तर मिळणारच आहे, पण उद्या 12वी झाल्या झाल्या मला पोलीस व्हायचं, मी पोलीस होऊ शकतो. 12वी पासवर काही पदं असतात बाळांनो, गव्हर्नमेंटचे नोकऱ्या असतात, सरकारी नोकऱ्या असतात 12वी पासवर, ते तुम्ही डायरेक्ट देऊ शकता परीक्षा. आणि मग काही डिग्री झाल्यावर असतात बाळांनो, तुम्हाला पदवी झाल्याच्या नंतर, त्या पदवी झाल्यानंतर देता येतात. तर 12वी झाल्या जे पद आहेत ना त्यांना तुम्ही देऊ शकता. हाच सिलेबस आहे, राईट. चला, मग आता पुढची हेडिंग काय आहे पहा, दशांशाचा गुणाकार. मग दशांशाचा भागाकार घेऊत, दशांशाची बेरीज घेऊत,
दशांशाची वजाबाकी घेणार आणि दशांशाचा वर्ग आणि वर्गमूळ घेणार. दशांशाचा गुणाकार. ओके, चला आलं का? कंप्लीट झालं. ओके, आता एवढा पार्ट क्लिअर करू. पहा आता काय असतो. समजा मी एक उदाहरण घेतलं साधं 0.4 गुणिले 0.3 0.4 इंटू 0.3 0.4 मल्टिप्लाय 0.3 काय असेल बोला. चला. झालं का बोला, सांगा. एकदम साधं. हे कन्सेप्ट आपले क्लिअर झाले पाहिजे. कोणते? हे दशांशावाले. चला, झालं का? झालंय. एवढं सोपं. पाहता काय करायचं बाळांनो. मी जर इथला दशांश काढला तर मला कोण दिसतं? 4 दिसतं. पुढच्याचा दशांश काढला कोण दिसतं? 3 दिसतं. मग काय करायचं बघा. पहिल्यांदा याच्यामध्ये दशांश आहे असं गृहीतच धरायचं नाही. काय? दशांश आहे असं बिलकुल गृहीत धरायचं नाही. मग दशांश आहे असं गृहीत न धरता आपण जर केलं तर गुणाकार बघा बरं. 4 त्रिक 12 म्हणजे दशांश नसेल तर मी यांचा गुणाकार करणार 12. बरोबर आहे. बर, आता गुणाकार झाल्याच्या नंतर पुढे काय करायचं? आता या इकडं. आता दशांश किती संख्येनंतर आहे पहिले ते बघा. काय? दशांश किती संख्येनंतर आहे पहिले ते बघा. बरोबर आहे ना? मग आता पहा इथं एक संख्या सोडून दशांश इकडून मोजायचा बाळांनो, उजवीकडून एक संख्या सोडून. इथं पण एक संख्या सोडून दशांश. एक संख्या सोडून दशांश. तिथं पण एक संख्या सोडून दशांश. आता मला सांगा दोन्ही मिळून इथला एक संख्या सोडून दशांश, इथला एक संख्या सोडून दशांश, दोन्ही मिळून काय झाले? 2 संख्या सोडून दशांश झाले. दोन्ही काय झाले? 2 संख्या सोडून दशांश झाले. बरोबर आहे. मग दोन्ही मिळून 2 संख्या सोडून दशांश असेल तर या उत्तरामध्ये तुम्हाला 2 संख्या सोडून दशांश द्यायचा आहे. मग कसा द्यायचा? इकडून मोजायचं, इकडून. ठीक आहे. पाहता 1 2 2 संख्या सोडून दशांश. हे आलं तुमचं उत्तर. समजा तुम्ही दुसरं सॉल्व करा. समजा पहा 0.00803 असं आलंय. आता काय करणार बोला. आता काय करायचं सांगा बरं. काय असेल हे? बोला काय असेल? या इकडे. आताच्या सारखं बाळांनो दशांश काढून टाका. फक्त संख्यांचा गुणाकार. 8 गुणिले 3 8 त्रिक 24 काय आलं? 24. बरोबर आहे. ओके. पण आता मला सांगा बाळांनो इथे समजा मी यांचे दशांश मोजले 1 2 इथं 1 2 3 इथे 2 संख्या सोडून इथं 3 संख्या सोडून. बघा काय म्हटलं मी. जसं इथं एक संख्या इथं एक संख्या टोटल मिळून 2 संख्या सोडून. तसं इथं पहा एक संख्या सोडून 2 संख्या सोडून सॉरी इथं 2 संख्या सोडून 1 2 आणि इथं 1 2 3 3 संख्या सोडून दोन्ही मिळून 5 संख्या सोडून दशांश द्यायचा आहे. दोन्ही मिळून काय करायचंय? 5 संख्या सोडून दशांश. चला बरं मग इथं 1 2 आता इथं तर माझ्याकडे 2च संख्या आहेत. मला तर 5 संख्या सोडून दशांश द्यायचा आहे. काय? इथं तर 2च आहेत. मला तर 5 संख्या सोडून दशांश द्यायचा आहे. मग कसं करायचं? आता 5 संख्या तर नाही आहेत मग इथं. मग काय करणार? सोपं. पहा किती आता 1 2 अजून कितीची गरज आहे? 3 ची गरज आहे. मग पहा 1 2 3 4 5 शून्य लावायचे. किती संख्या सोडून पाहिजे तुम्हाला? 5 संख्या सोडून पाहिजे. माझ्याकडे किती येतात? 2 संख्या. मला किती पाहिजे? अजून 3 पाहिजे. मग 3 शून्य लावा आणि मग दशांश द्या. हे आलं तुमचं आन्सर. हे आलं तुमचं आन्सर. करेक्ट. यस. अजून पुढे समजा तिसरं घेतलं मी.
पाहता याच्यात तुम्ही सांगा आन्सर काय येतं 0.007 इंटू 0.004 इंटू 0.1 समजा सॉरी 0.2 असं असेल. यांचं उत्तर काय येईल सांगा बरं. बोला यांचं आन्सर काय यायला पाहिजे. चला झालं का. बोला क्लिअर. आता काय करायचं पहिले संख्यांचा गुणाकार करा. कोण कोण 7 गुणिले 4 गुणिले 2 7 गुणिले 4 7 चौक 28 7 4 जा 28 28 गुणिले 2 56 है ना 28 इंटू 2 56 आले. टोटल काय आले 56 आले राईट. आता मला सांगा यांचा गुणाकार करताना तुम्हाला जेवढ्या संख्या सोडून याच्यामध्ये दशांश आहे तेवढ्या संख्या सोडून उत्तरात आलं पाहिजे. मग मोजा बरं एक संख्या सोडून इथल्या 1 2 3 4 4 संख्या सोडून इथं 1 2 3 ह्या 3 संख्या सोडून मग किती झाले बघा. इथली एक संख्या इथल्या 4 संख्या सोडून म्हणजे 5 5 आणि 3 8 संख्या सोडून येणाऱ्या उत्तरात तुम्हाला 8 संख्या सोडून दशांश द्यायचा आहे. मग पहा 1 2 3 4 5 6 7 8 8 संख्या सोडून दशांश हे आपला आन्सर आलं फायनल. त्या दोघांना पकडून मोजायचे बरं बाळांनो 1 2 नंतर मग किती लागतं आपल्याला 6 1 2 3 4 5 6 6 संख्या आणि त्या 2 8 संख्या सोडून दशांश. त्या 8 कशा घेतल्या इथला एक संख्या सोडून दशांश इथे 4 संख्या सोडून दशांश 5 झाले आणि इथल्या 3 संख्या सोडून म्हणजे 8 संख्या सोडून तुम्हाला दशांश द्यायचा आहे राईट. ते आलं उत्तर तसं बरोबर आहे. आता मला चौथ्या याच्यात सांगा बाळांनो पहा समजा मी असं घेतलं 12 गुणिले 1.2 हा आपल्याला काही पण येऊ शकतं बरोबर बाळांनो. हे आपल्याला काहीही येऊ शकतं. 12 गुणिले पहा 1.2 12 गुणिले 1.2 चला यांचा गुणाकार काय करायचा. आता तुम्हाला जर म्हटलं मी इथला दशांश काढला तर मला कोण दिसतं काही जण म्हणतील 2 दिसतं. 2 नाही बाळांनो. मी जर याचा दशांश काढला बघा 1.2 आहे आणि मी जर याचा दशांश काढला तर पहा बरं मला कोण दिसतं ते मला तर 12 दिसतं ना. ते कोण दिसतं 12 दिसतं राईट. मग हे दशांश तर नाहीच आहे पहिल्या याच्यात पाहता 12 गुणिले यातला दशांश काढा तर 12 येतं. 12 गुणिले 12 म्हणजे बाळांनो 12चा वर्ग 12चा वर्ग काय येतो 144. 12चा वर्ग काय येतो 144. शाबास करेक्ट आहे बेटा. प्रमिती करेक्ट आहे. चला मग काय करायचं आता एक संख्या सोडून दशांश आहे इकडे तर नाहीच आहे मग एक संख्या सोडून उत्तरामध्ये दशांश द्या. हे आलं तुमचं फायनल आन्सर. क्लिअर ओके. आता लास्ट एक 5 नंबर बघा 4 1 2 गुणिले 0.0001 असं दिलंय. आता काय येईल सांगा बरं. चला काय येईल बोला. चला बघा आता बाळांनो इथं 412 दिसतंय मला. काय दिसतंय 412 बरोबर आहे 412. 412 याच्यात दशांश नाहीये. 412 इथं 1 आहे 412 1 412 किंवा 412 गुणिले 1 करा 412 येतं. ठीक आहे आलं. आता मला सांगा बाळांनो इथं किती संख्या सोडून दशांश आहे 1 2 3 4 4 संख्या मग दशांश आहे. मग मी काय करणार आहे उत्तरात 4 संख्या सोडून दशांश देणार. बरं पाहता 1 2 3 माझ्याकडे तर 3च आहेत मला 4 पाहिजे 1 ची कमतरता आहे मग 0 घ्या. झाल्या का 4 यस. आता द्या दशांश. हे आलं तुमचं फायनल आन्सर. हे आलं तुमचं फायनल आन्सर करेक्ट यस ओके. तर हे अशा पद्धतीनं तुमचं फायनल आन्सर येईल. इथपर्यंत पूर्ण नोटबुकमध्ये नोट करा. हा संख्या दशांशांचा गुणाकार झाला. उद्या दशांशांचा पुढच्या लेक्चरमध्ये भागाकार असेल. उद्याला बाळांनो आपली टेस्ट नसेल. उद्या संडे आहे दर संडेला टेस्ट असणार आहे. आपली उद्याला टेस्ट नसेल कारण नेमकाच आपला पार्ट सुरू झालेला आहे. पुढच्या संडेला मात्र अभ्यासक्रम बरोबर व्यवस्थित होतो आपला. 4 ते 5 पॉईंट क्लिअर होतात त्याच्यावरती परीक्षा असेल. आलं लक्षात.
सर्वांच्या? यस, ओके. चला, कंप्लीट झालं का हे बघा बरं. आले, ओके. सर्वांना परत एकदा पहा, सर्वांना परत एकदा की बाबा ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा म्हणजे आपल्याला 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळते, हा तर महत्वाचा पॉइंट आहेच आहे. परंतु भविष्यात आपण ॲज इट इज स्पर्धा परीक्षांची तयारी 8वीला करतोय असं डोक्यात ठेवा, कारण हाच सिलेबस तुम्हाला तिथे आहे. आणि विकेंडला आपले इतिहास असेल, भूगोल असेल, सायन्स असेल, यांचे सुद्धा लेक्चर होणार आहेत. ते विकेंडमध्ये एक टाइम टेबल येईल तुमचा, त्या टाइम टेबलनुसार लेक्चर असतील. ओके. आपले गणित बुद्धिमत्तेचे मंगळवार, बुधवार, गुरुवार नाही बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 3 दिवस आपले असतील. कोणते कोणते 1 मिनिटात सांगतो पहा तुम्हाला. चला, किंवा मग उद्याच्या लेक्चरमध्ये मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल तुम्हाला. आलं लक्षात? यस. तर आजपासून आपला ऍक्च्युअल सिलेबस स्टार्ट झालेला आहे. तुमच्या सर्व मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा, आजपासून सिलेबस सुरू झालाय म्हणा. आणि येणाऱ्या आपली ही परीक्षा डिसेंबरमध्ये होईल बहुतेक, बरोबर आहे. तर मग डिसेंबर पर्यंत बाळांनो आपल्याला सिलेबस न्यायचा नाही, त्याच्या 2 महिने अगोदर सिलेबस संपला पाहिजे आणि 2 महिने फक्त सराव, आउट ऑफ मार्क्स मिळालेच पाहिजे. म्हणून आपला विषय असेल किंवा सुंबे सरांचा विषय असेल, म्हणजे सर्व विषय असतील, तर यांची परफेक्ट तयारी आपल्याला करायची आहे. आठवड्यातून 3 लेक्चर आपले असतील, 3 लेक्चर सरांचे असतील. ओके. चला मग थांबू तिथे. यस, ओके. चलो, डन डन डन. बाय बेटा, बाय बाय बाय. यस, डन. ओके, थँक्यू.